लाडकी बहीण योजनेमध्ये खूप मोठी बातमी. लाडक्या बहिणींना खूप मोठा धक्का. के-वाय-सी लांबली आहे. बघा, तुमची जी काही प्रत्यक्ष पडताळणी होणार होती ती आता लांबणीवर गेली आहे. प्रत्यक्ष पडताळणीसाठी असं वाटत होतं की 8 ते 10 दिवसांमध्ये ही काही प्रत्यक्ष पडताळणी आहे ती होणार, परंतु आता त्यामध्ये विलंब आणखीन होणार आहे. कारण की अंगणवाडी सेविकांकडून ही पडताळणी करण्यास स्पष्ट नकार देण्यात आलेला आहे. आता नेमकं काय झालेलं आहे, काय आहे बातमी, सविस्तर जाणून घेऊया. नमस्कार, मी देवानंद गव्हांदे आणि आपण बघत आहात टेक्निकल मराठाजी. तर लाडक्या बहिणींनो, के-वाय-सी करण्यासाठी तुम्हाला जी काही मुदतवाढ मिळाली होती ती आता लांबणीवर गेलेली आहे. असंच प्रत्यक्ष जे काही पडताळणी होती ती करण्यास अंगणवाडी सेविकाताई यांनी स्पष्ट नकार दिलेला आहे आणि याबाबतची सविस्तर माहितीसुद्धा आपल्याकडे आलेली आहे. आता बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिलांची के-वाय-सी राहिलेली होती, काहींची के-वाय-सी चुकली होती आणि काही के-वाय-सी करूच शकल्या नाहीत, तर अशा सर्व लाडक्या बहिणींची पडताळणी, त्याचबरोबर के-वाय-सी सक्सेसफुल दाखवूनसुद्धा ज्यांना हप्ते आले नाहीत त्यांचासुद्धा घोळ यामध्ये आहे. म्हणजेच की तांत्रिक अडचण त्यांच्या के-वाय-सीमध्ये झालेलीच आहे आणि या सर्वांनाच के-वाय-सी करण्याकरिताच मुदतवाढ सरकारनं दिलेली होती. कारण की सरकारकडूनच जास्तीत जास्त यामध्ये चुका झालेल्या होत्या. जे काही वेबसाईट त्यांनी बनवलेली होती, जे काही लाडकी बहीणची वेबसाईट आहे आणि त्यावर जे काही के-वाय-सीसाठीची जी प्रक्रिया होणार होती त्या प्रक्रियेमध्ये खूप मोठा घोळ निर्माण झाला होता आणि त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींची जी काही के-वाय-सी आहे, 50 ते 60 लाख लाडक्या बहिणींची के-वाय-सी बाकी राहिलेली होती किंवा चुकलेली होती. तर अशातच आता ही के-वाय-सी आम्हाला पुन्हा करण्यासाठी संधी देण्यात यावी, त्याचबरोबर आम्हाला मुदतवाढ देण्यात यावी, अशा प्रकारच्या लाडक्या बहिणींचा जो काही आक्रोश होता तो रस्त्यांवर आलेला होता. त्यांनी धरणे आंदोलनसुद्धा केले, चक्काजामसुद्धा केले आणि संबंधित महिला व बाल विकास जे कार्यालय आहे त्यांचा घेरावसुद्धा केलेला आहे आणि त्यामुळे आता सरकारला ही मुदतवाढ द्यावी लागली आहे. आता ही मुदतवाढ कशी दिलेली आहे की आता ती के-वाय-सी आहे तुमची मोबाईलवर होणार नाही, CSC केंद्रावर होणार नाही, सेतू केंद्रावर होणार नाही किंवा नेट कॅफेवर सुद्धा होणार नाही. तर ही जी के-वाय-सीची प्रक्रिया आहे ही प्रत्यक्ष पडताळणी करून फिजिकल जे काही व्हेरिफिकेशन असते ज्याला आपण म्हणतो ती करून अंगणवाडी सेविकांमार्फत करून घ्यावी, अशा प्रकारचं ट्विट आदिताई तटकरे यांनी काही दिवसांपूर्वी दिलेलं होतं आणि त्यांनी त्यामध्ये सांगितलं होतं की ज्यांची के-वाय-सी चुकलेली आहे त्या सर्व महिलांची के-वाय-सी प्रत्यक्ष पडताळणीनुसार होणार आहे आणि ही जी पडताळणी आहे अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत होणार आहे, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत. म्हणजेच की आता हे आदेश त्या दिवशीच देण्यात आले होते 2-4 दिवसा अगोदर आणि होऊ शकते की 8 दिवसांमध्ये अंगणवाडी सेविकांजवळ ज्या महिलांची के-वाय-सी चुकलेली होती किंवा मग ज्या महिला राहिलेल्या होत्या त्यांची जे काही यादी आहे नावांची ती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अंगणवाडी सेविकांकडे जाणार होती आणि या 8-10 दिवसांमध्येच ही जी प्रक्रिया होती ही सुरू होणार होती. परंतु अंगणवाडी सेविकाताई यांनी स्पष्ट नकार दिलेला आहे प्रत्यक्ष पडताळणीसाठी आणि अशातच आता खूप मोठा धक्का लाडक्या बहिणींना मिळालेला आहे. कारण की आता त्यांनी जर नकार दिला तर मग आता ही जी पडताळणी आहे ही लांबणीवर सुद्धा जाऊ शकते. आता यामध्ये काही लाडकी बहिणींची मला कमेंटसुद्धा आल्या की अंगणवाडी सेविकांकडून नको, आम्हाला मोबाईलवरच जी काही के-वाय-सी आहे हे करण्याचा ऑप्शन सरकारनं द्यायला पाहिजे. तर आता हा एक मुद्दा असा झाला आहे की मोबाईलवर पुन्हा जर के-वाय-सीसाठी जी सरकारनं ऑप्शन दिलं किंवा एडिट ऑप्शन दिलं तर मग मात्र आणखीनही लाडक्या बहिणी त्यामध्ये चुका करू शकतात असं सरकारला वाटत असेल आणि म्हणूनच प्रत्यक्ष पडताळणी करूनच के-वाय-सी करून घ्यावी असं सरकारनं सुचवलेलं आहे. आता यामध्ये काय होणार हे आपण बघूया. त्या अगोदर बघूया की अंगणवाडी सेविकाताई यांनी ही पडताळणी करण्यास नकार का दिलेला आहे आणि पुढे काय होऊ शकते, जानेवारीचा हप्ता आपल्याला मिळणार आहे का, मग के-वाय-सी कशा प्रकारे होणार आहे, हे सर्व काही जाणून घेऊया व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ संपूर्ण बघा. तर बघा, सर्वात आधी जाणून घेऊया की अंगणवाडी सेविकाताई यांनी हा नकार का दिलेला आहे. तर बघा, अंगणवाडी सेविकाताई आणि जे काही त्यांच्या संघटना आहे यांच्या माध्यमातून आदिताई तटकरे यांना पत्र पाठवण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्ही अंगणवाडी सेविका लाडक्या बहीण योजनेची पडताळणी जी काही प्रत्यक्ष पडताळणी आहे ही करणार नाही आहेत. आता याला कारण काय, तर त्यांचं मानधन. आता बघा, अंगणवाडी सेविकाताई यांना मानधन वेळेवर मिळत नाही हा सर्वात मोठा मुद्दा आहे आणि त्याचनंतर त्यांना जो काही प्रोत्साहन भत्ता मिळतो तो सुद्धा वेळेवर त्यांना मिळत नाही आहे. आता प्रोत्साहन भत्त्यासाठी 4-4, 5-5 महिने झाले तरीही त्यांना तो प्रोत्साहन भत्ता मिळत नाही. आता प्रोत्साहन भत्ता म्हणजे काय हे एकदा समजून घ्या. जे अंगणवाडी सेविकाताई यांना सरकारी जे काही योजना राबवण्याचं काम देते किंवा मग जसं की
प्रत्यक्ष चौकशी करणं, पडताळणी करणं, घरोघरी जाऊन सर्वे करणं, म्हणजेच की सरकारी सर्वेचं काम हे अंगणवाडी सेविकांना सरकार देत असते आणि त्या बदल्यात सरकार त्यांना प्रोत्साहन भत्ता देत असतो. तर आता हा प्रोत्साहन भत्ता लाडकी बहीण योजनेची जी सुरुवात झाली होती त्यावेळेससुद्धा त्यांचा प्रोत्साहन भत्ता अडकलेला होता. 7-8 महिन्यांपासून तो प्रोत्साहन भत्ता त्यांना मिळालेला नव्हता. त्याचबरोबर इतर योजना जे राबवण्यात येतात त्यांच्याकडून तरी त्याचंसुद्धा जे काही प्रोत्साहन भत्ता आहे तो त्यांना लवकर मिळत नाही. तर आता अशातच आता आणखीन त्यांना ही काही पडताळणी करण्याचं काम दिलं आहे सरकारनं. त्यासाठी त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे आणि स्पष्ट नकार दिलेला आहे. कारण की प्रोत्साहन भत्ता वेळेवर मिळत नाही, मानधन वेळेवर मिळत नाही. त्याचबरोबर आणखीन एक कारण असं आहे की लाडकी बहीण योजनेची काही पडताळणी आहे घरोघरी जाऊन आपल्याच एरियामध्ये, ज्या एरियामध्ये अंगणवाडी आहे त्या गावामध्ये अंगणवाडी आहे, तर त्या अंगणवाडीच्या सेविकांना करावी लागते आणि गावातच त्यांचं संबंध असतात आणि तिथं भांडणंसुद्धा होऊ शकतात असं सुद्धा त्यांना वाटते आणि म्हणूनच त्यांनी स्पष्ट नकार दिला आहे. तर मग आता यामध्ये काय होणार, KYC होणार की नाही, तर होणार तर कशी होणार, जानेवारीचा हप्ता आपल्याला मिळणार की नाही मिळणार. तर आता एक गोष्ट लक्षात घ्या, KYCसाठी जर अंगणवाडी सेविकाताई यांनी नकार दिला आणि त्या जर ठाम राहिल्या, जर केलेच नाही पडताळणी, तर मग मात्र सरकारला दुसरं ऑप्शन उपयोगात आणावं लागणार आहे, ज्यामध्ये की मग मोबाईलवरून सुद्धा तुम्हाला KYCसाठी ऑप्शन एडिट करून देऊ शकतात ते आणि त्यानंतर तुम्हाला मोबाईलवरून किंवा CSC केंद्रावरून किंवा मग इतर ठिकाणाहून तुम्ही तुमची KYC करू शकता. दुसरं काम हे होऊ शकते की सरकार जे काही आरोग्य सेविका आहेत त्यांनासुद्धा ही पडताळणी देऊ शकतात किंवा मग असंही होऊ शकते की जे काही मानधन किंवा जे काही प्रोत्साहन भत्ता अंगणवाडी सेविकाताई यांचा बाकी राहिलेला आहे तो त्यांना देऊन हे काम त्यांच्याकडूनच करून घेऊ शकते. तर अशा प्रकारे आता थोडा विलंबच याला होणार आहे. बघा, थोडा टाईम लागणार आहे. मला असं वाटत आहे की आता फेब्रुवारी महिन्यामध्येच याची सुरुवात होणार आहे असं वाटत आहे. कारण की आता जानेवारी महिना तर आता निघून गेलेला आहे. 22 तारीख आहे, 23 तारीख आहे आणि 5-7 दिवसच फक्त या महिन्याचे राहिलेले आहेत. मग आता जानेवारीचा महिना आपल्याला मिळणार का, तर नक्कीच नाही. कारण की जोपर्यंत KYCच झालेली नाही आहे तर मग तुम्हाला नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या तिन्ही महिने मिळणार नाही आहेत. जोपर्यंत तुमची KYCच होणार नाही आहे तोपर्यंत महिने कसे मिळणार. तर आता तुम्हाला थोडं वाटच बघावी लागणार आहे. परंतु एक गोष्ट नक्की आहे की तुम्हाला सर्वच महिने तुमचे जे काही पैसे राहिलेले आहेत ते तुम्हाला मिळणार आहेत. कारण की तुम्हाला वंचित ठेवणार नाही आहेत. पुढे इलेक्शन्स आहेत. एक गोष्ट आणखीन लक्षात घ्या, आता जिल्हा परिषदचे इलेक्शन्स आहेत आणि सरकारला त्याकडे सुद्धा ध्यान द्यावं लागणार आहे आणि म्हणून तुमचे जे काही पैसे अडकलेले आहेत किंवा तुमची जी काही KYCची प्रोसेस आहे हे लवकरात लवकर करणं सरकारला गरजेचं आहे आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे टाकणं हे सरकारला गरजेचं आहे. कारण की तुमच्यामुळेच त्यांची सरकार हे सत्तेत आलेली आहे. तर तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला हप्ता पूर्णच मिळणार, फक्त थोडा विलंब होणार आहे. जानेवारीचा हप्ता तुम्हाला सध्या तरी मिळणार नाही जोपर्यंत की तुमची KYC होत नाही तोपर्यंत. म्हणजेच की तिन्ही हप्ते तुम्हाला आता एकत्रच मिळणार आहेत. तर अशा प्रकारे अंगणवाडी सेविकाताई यांनी स्पष्ट नकार दिलेला आहे. लाडकी बहीण योजनेची प्रत्यक्ष पडताळणी करण्यासाठी नकार दिलेला आहे त्यांनी. तर आता बघूया नेमकं यामध्ये आणखीन काय होते ते. अधिक माहिती मिळाल्यास तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून कळवण्यात येणार आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. टेक्निकल मराठाजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.